काँग्रेससह कोणत्याच विरोधकांना यापुढे निवडून देऊ नका असं आवाहन अशोक चव्हाणांनी महिलांना केलंय। काँग्रेसमुळे महिलांना राजकीय आरक्षण मिळू शकलं नाही, ज्यांच्यामुळे आरक्षण मिळू शकलं नाही त्यांना लोकशाहीत स्थान नाही अशी टीका अशोक चव्हाणांनी केली आहे। तर याआधी काँग्रेसच्याच नावानं मतं मागत होताच असा टोला हर्षवर्धन सपकाळांनी लगावलाय। विरोधी पक्षाने, काँग्रेस सहित विरोधी पक्षाने हे होऊ दिलं नाही, म्हणून आगामी काळामध्ये महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा असो, महाराष्ट्रातल्या पुढच्या कुठल्याही निवडणुका असो, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या अशा नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना पराभूत करणं हे आम्हा सर्वांचं काम आहे। महिलांची जिम्मेदारी अधिक राहणार आहे की ज्यांनी तुम्हाला आरक्षण देऊ दिलं नाही त्यांना आता या ठिकाणी लोकशाहीमध्ये स्थान आपल्याला देता कामा नाही। इतके दिवस काँग्रेससाठी ते जोगवा मागत होते आणि आता अशा प्रकारचं त्यांचं विधान हे एकीकडे हास्यास्पद आहे। तर मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की जेव्हा महिलांना आरक्षण 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून 33% दिलं गेलं होतं, तेव्हा त्यांचे पिताश्री शंकररावजी चव्हाण साहेब हे गृहमंत्री होते, त्यावेळेस महिलांना पहिल्यांदा आरक्षण मिळालं। दुसऱ्या अशोकरावजी हे काँग्रेसचे खासदार म्हणून संसदेमध्ये असताना 50% आरक्षण मिळालं आणि आता जर उलट्या त्या बोंबा ठोकत असतील तर हसावं एवढंच मी